महाराष्ट्रामध्ये असं एक स्वरूप घेऊन ही वाडी येणार आहे की कदाचित हे महाराष्ट्रातलं रोल मॉडेल ठरेल। महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार या योजनेचे जेवढे काही फायदे अलाइड फायदे म्हणतो जे इतर फायदे ते झालेलं माझं एकमेव गाव असेल। काय बदल केला तुम्ही? नक्की 14 वर्षात घडलं काय? पाण्याची पातळी वाढली, बागायती क्षेत्र वाढलं, पिण्याच्या पाण्याची अडचण सुटली, पाणंद रस्ते तयार झाले, गार्डन तयार झाली, स्मशानभूमी तयार झाली, जिम तयार झाली आणि सगळ्यात चांगलं म्हणजे लोकांमधले वाद मिटले। मी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पूर्ण चेहरामोहरा बदललाय, पण ही सुरुवात करताना तुम्हाला अशी काहीतरी अडचण आली असेल तर ती एखादी अडचण असेल की जी खरंच भविष्यात येऊ नये कुठल्याही गावाला किंवा काय असेल। आता आम्ही शासकीय नोकरीत आहोत, एक गावात बदल व्हावा एवढी प्रामाणिक इच्छा आहे, तर राजकारणाशी आमचा काही संबंध नाही। परंतु अनेकदा त्याचा गैरसमज करून घेतला जातो की बाबा मग यांचा काय पॉलिटिकल इंटरेस्ट आहे का काय, तर तसा काहीच इंटरेस्ट नाही। छोटंसं गाव आहे ज्यात 500 मतदान आहे फक्त, त्यांनी काहीच असा फरक पडत नसतो। तुमचं बालपण आणि शिक्षण कुठे? बालपण आणि शिक्षण पुण्यात झालं, परंतु गरवारे शाळेमध्ये मी शिकायला होतो, मॉडर्न कॉलेजला होतो आणि नंतर BSc ॲग्री आणि MSc ॲग्री आणि LLB झालो आणि नंतर शासकीय सेवेत गेलो। मला राजा व्हायचं हे शिवाजी महाराजांना कधीच म्हणायचं नव्हतं आणि म्हणून स्वराज्य उभं राहिलं। तसंही तुमचं छोटं स्वराज्य आहे। निर्माता मी होण्यापेक्षा आपण एक येणार साधन आहोत, म्हणजे त्याचं माध्यम झालो। करणारी लोकच आहेत, देणारी लोकच आहेत, आपण फक्त पालखीची भोई आहे। सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरू केलं तर गावातून विरोध झाला? गावातनं विरोध नव्हता। कसं असते आमच्या गावात तेवढं एक चांगलं आहे की एक आहे की जमलं तर एक येतं म्हणजे मदतीला येतात, पण ज्याला काही जमत नाही ना तो कमीत कमी शांत बसतो। हे खूप आमच्या गावातलं सगळ्यात चांगलं। तर असा रस्ता कुठेच महाराष्ट्रात नाहीये, तर असा पाणंद रस्ता अशा पद्धतीचा बनवायचा ही कल्पना कशी सुचली? मग त्या निवडणुकीत आम्ही आश्वासन दिलेलं आहे की हे करणार, आणि मग त्यातलं आता साधारण आम्ही जे काय बोललो होतो 1.5 वर्षामध्ये आता सगळे ग्रामस्थ आहेत तिथं 60% काम साधारण पूर्ण झालेलं आता। गावातून तुम्ही लोकांनी वर्गणी काढली आणि लावली, तर ती झाडं भविष्यात ती कोणाची? तेवढा संकुचित विचार आपण करून चालणार नाही, लावले म्हणून कुणी। आणि गाव सुंदर, समृद्ध, सुसंस्कृत हे करण्यासाठी आम्ही सगळे इथं आहोत। जोपर्यंत तुम्ही ह्या सूडबुटात त्या रोलमधनं बाहेर येत नाही ना त्यावर तुम्हाला समाजामध्ये मान्यता मिळू शकत नाही। नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदास मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण एका गावात आलोय, ते गाव नजीकच्या काळात महाराष्ट्रात एक वेगळं स्वरूप घेऊन पुढे येणार आहे। खरं तर ही सुरुवात झाली गेल्या 13 ते 14 वर्षापासून। ही सुरुवात झाली कशी? हे गाव कोणतं आहे आणि आपण का इथं झाडाखाली बसलोय? एवढी सगळी माणसं ग्रामस्थ आपल्या होती का जमलेत? हे सगळं सांगण्यासाठी आणि हे सगळं विचारण्यासाठी मी इथं थांबलोय। वाल्हे पुरंदर तालुक्यातील एक मोठं गाव, म्हणजे पुरंदर तालुक्यातील एक आपण असं म्हणूया की मला वाटतं जिल्हा परिषदेचा गट असेल ना वाल्हे। या वाल्हे म्हणजे वाल्मिकी ऋषींची जिथं समाधी आहे त्याच्यावरूनच वाल्हे हे नाव पडलं। आणि या वाल्ह्याच्याच 12 वाड्या आहेत, या 12 वाड्यातलं एक आडाची वाडी म्हणून गाव आहे। ह्या आडाची वाडीमध्ये आपण आता आहोत। ही आडाची वाडी हे नाव सुद्धा कसं पडलं त्याची बी एक रोमांचक कथा आहे। कोण म्हणतं की एक आड होता आणि त्या एका आडातून सगळी वाडी पाणी प्यायचं। खरं तर ती वेळ पुन्हा सगळे एकत्र येऊन एकाच विहिरीचं किंवा एकाच आडाचं पाणी पुन्हा पिऊ लागले, त्यामुळे तेच नाव खरं असावं असं म्हणायला हरकत नाही। पण आदाची वाडी हे एक असं नाव होतं आणि या नावातून पुढं भविष्यात नंतर आडाची वाडी असं नाव पडलं असावं अशी इथं आख्यायिका सांगितली जाते। खरं खोटं हे काही आपल्याला आत्ता सांगता येणार नाही, त्याच्या मी खोलात जाणार नाही, त्याच्यामुळं ते वास्तवाला धरून असं नावातला साधर्म किंवा हे असं पकडू नये। पण एकंदरच आपण आज या ठिकाणी चर्चा का करतोय, का बोलायला आलोय? मी का मगाशी बोललो की महाराष्ट्रामध्ये असं एक स्वरूप घेऊन ही वाडी येणार आहे की कदाचित हे महाराष्ट्रातलं रोल मॉडेल ठरेल। हे रोल मॉडेल का ठरेल तर 14 वर्षापूर्वी काही संकल्प केला गेला आणि तो संकल्प काय होता? एक काळ असा होता या गावात पावसाळ्यात सुद्धा पाऊस पुरेसा नव्हता। उन्हाळ्यात तर या गावची, या वाडीची अतिशय दुर्दशा झालेली असायची। प्यायला पाणी नाही, कित्येक दिवस म्हणजे टँकरने पाणी पुरवठा हा आपण अनेक वेळा पाहतो, पण कित्येक दिवस पाणी येणार नाही। हंडाभर पाणी साठवलं तर ते पाणी पिण्यासाठी कित्येक दिवस साठवून ठेवायला लागायचं। असं म्हटलं जातं विहीर दाराशी आहे पण विहिरीच्या तळाशी सगळं पाणी गेलेलं, त्याच्यामुळं विहिरीत पाणी नसल्यामुळं पाणी बाहेरून आणायला लागायचं, अशी परिस्थिती होती। आणि यातूनच संकल्प झाला गावाला एकत्र करण्याचा, पण गाव एकत्र सहजासहजी येत नसतंय, त्यासाठी काहीतरी विकास कामं करावी लागतात आणि त्यातूनच काही निर्माण झालं। त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू, त्यांच्याकडून जाणून घेऊ। आत्ता आपल्यासोबत रायगड जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी जे आहेत संदेश शिर्के साहेब ते आहेत आणि त्यांच्याच संकल्पनेतून अनेक गोष्टी पुढे आल्या। गाव
त्यांचं नेहमी म्हणणं आहे की हे सगळं लोकसभागातून झालं, हे माझं एकट्याचं नाही आहे. पण खरं तर कुणीतरी असा एक नेतृत्व लागतं हे सगळं पुढं करणारं, पुढं आणणारं, आणि ते नेतृत्व होतं संदेश शिर्के साहेबांचं. शिर्के साहेब नमस्कार. बोलबिंदासमध्ये आपलं मी स्वागत करतो. डिरेक्टली सुरुवात करू. पाऊस येतोय, पावसाच्या ह्या वातावरणातच आपण हे करतोय, पण पावसाला सुद्धा हे आपले इंटरव्ह्यू पाहिजे, त्यामुळे तो थांबतोय आणि लगेच जातोय बघा, म्हणजे येतोय जातोय. तर सुरुवात तसं करूया की काय विचार होता नक्की हा, कारण मी पूर्वी पाहिलेलं जे आडाची वाडी होतं ती आडाची वाडी एकदम दुर्दशा झालेलं, ज्या गावात चिखल म्हणजे रस्त्याने यायला सुद्धा व्यवस्थित जागा नव्हती, किंबहुना 3 किलोमीटर असलेलं वाल्ले या ठिकाणावर गाडी नसायची. पूर्वीच्या काळी लोक चालत, कुणीतरी पाहुणा आला तर तो चालत यावा लागायचा त्याला, किंवा गावात सुद्धा सोय नव्हती. पण आज एवढं चकाचक असं एवढं काय बदल केलं तुम्ही, नक्की 14 वर्षात घडलं काय, सुरुवात कशी झाली? सुरुवातीला 2014 साली 14च्या आसपास राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यावेळेला जलयुक्त शिवार ही योजना आणली होती. जे ते तत्कालीन त्यावेळेला उद्योगपती रसिकशेठ धारीवाल यांनी सरळ अर्थाने आमच्या भागाला मदत केली. त्या मदतीच्या आधारे आम्ही ह्या ठिकाणी ती सर्व यातले युवक ग्रामस्थ एकत्र येऊन ती योजना राबवली. तसं पाहिलं तर योजना प्रभावी खूप चांगल्या पद्धतीने त्यात अंमलबजावणी झाली. पण महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार या योजनेचे जेवढे काही फायदे, अलाइड फायदे म्हणतो, जे इतर फायदे, ते झालेलं माझं एकमेव गाव असेल. ते एक एवढ्यासाठी की योजना सुरू झाली, मोठ्या प्रमाणात गाळ काढला गेला, पाणी वाढलं, त्यामुळे झालेले फायदे बघा. एक तर बरंचसं क्षेत्र बागायती झालं, एक. दुसरी गोष्ट, पिण्याच्या पाण्याची अडचण सुटली. तिसरं, जो गाळ बाहेर काढला यातनं जवळपास 50 ते 55 एकर क्षेत्र हे वैताखाली आणलं गेलं, की ज्यामध्ये शेती सुरू झाली. त्यानंतर जे काही खडक किंवा असं थोडं मुरमाड क्षेत्र जे लेवल केलं, गाळ काढला, त्यावेळेला त्यातनं आपण गावातले सगळे 18 किलोमीटरचे पाणंद रस्ते त्यावेळेला मोकळे केले गेले. आज जे आपण मान्य महसूल मंत्री महोदय आता सगळी योजना राबवतात राज्यात, त्यावेळेला हे आपण 14 वर्षापूर्वी, साधारण 12-13 वर्षापूर्वी राबवलं. आपण त्यावेळेला आता सुरुवात झाली की असं करूया, पाणंद रस्ते वगैरे चांगले करू. शासन पहिल्यापासूनच करतंय तसं. आताच्या महसूल मंत्री महोदयांनी त्याला खूप मोठं स्वरूप दिलं, परंतु ही योजना आपण 12 वर्षापूर्वी साधारण गावामध्ये पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे झालं असं की शेतीला रस्ता मिळाला, लोकांमधले वाद संपले. त्यापुढं असं झालं की जे एक्स्ट्रा गाळ शिल्लक राहिला, ह्यांना जवळपास 50 गुंठे क्षेत्र निघालं, ज्यामध्ये 36 गुंठ्यामध्ये एक सुंदर गार्डन तयार केले आपण. त्यानंतर 4 गुंठ्यामध्ये ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपनी आपल्याला एक जिम तयार करून दिली. जिम आहे, सुसज्ज जिम आहे, म्हणजे पुण्या मुंबईसारखी सुंदर वातानुकूलित जिम आम्ही तयार केली. गार्डन तुम्ही बघितलं तर आजही 4 वर्ष झाली गार्डन अतिशय सुंदर पद्धतीने ह्या गावातल्या महिला ते मेंटेन करतात. त्यानंतर उरलेल्या 10 गुंठ्यामध्ये एक स्मशानभूमी केली. असा आमचा दावा आहे की कदाचित जिल्ह्यातली सगळ्यात चांगली स्मशानभूमी माझ्या गावातली असेल. मी तर म्हणेन महाराष्ट्रातली असेल. खूप सुंदर, म्हणजे आम्ही अनेक ठिकाणी पाहतो, त्यात अनेक वेळा त्या स्मशानभूमी अनेक लोक येऊन पाहून जातात, असंही आम्ही ऐकलंय. काय असतंय की स्मशानभूमीमध्ये लोक, आपण प्रथा अशी आहे की आपण जाऊन स्मशानभूमीतून आले की आंघोळ करतो. माझ्या स्मशानभूमीमध्ये लोक दुपारी झोपायला, जेवायला असतात, संध्याकाळी मुलं अभ्यासाला जातात, अशी स्मशानभूमी. तुम्ही ते संध्याकाळी कधी वेळ मिळाला तर एकदा बघा. दिवसभर लोक थांबतात, रोज लोक स्मशानभूमी झाडली जाते. मग ते एक तयार झालं. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल तर आमच्याकडं पाण्याची पातळी वाढली, बागायती क्षेत्र वाढलं, पिण्याच्या पाण्याची अडचण सुटली, पाणंद रस्ते तयार झाले, गार्डन तयार झाली, स्मशानभूमी तयार झाली, जिम तयार झाली, आणि सगळ्यात चांगलं म्हणजे लोकांमधले वाद मिटले. आणि एवढं सगळं काम एका फक्त जलयुक्त शिवार योजनेमुळे झालं. त्यामुळे माझं म्हणणं आहे की राज्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेचे जे काय फायदे झाले, हे सगळ्यात जास्त फायदे झाले गाव जर कुठलं असेल तर माझं आडाची वडी गाव असेल. ते तुम्ही करून घेतले? नाही, आपण नाही, लोकांनी केलं. असं वैयक्तिक कसं असतं, हे सगळे करून घेतले, सगळ्यांनी करून घेतले, सगळ्या लोकांनी केलं. आणि त्याचा फायदा कसा असेल, काम करणं ही एक त्याला वेगळा विषय आहे. कसं असते, तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता आली तर ती तुम्हाला बुद्धी देवाण दिली पाहिजे की ती सुबत्ता ही समाजासाठी वापरा. एक. दुसरं, तुम्ही समाजासाठी वापरताना समाजाने सुद्धा ते स्वीकार केला गेला पाहिजे. अनेकांच्या ठिकाणी लोक कामही करू देत. मला तेच बोलायचं होतं. आता मी त्याच प्रश्नावर ऍक्च्युली आणलो होतो की आता तुम्ही सुरुवात केली, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ज्या मला पुढे हव्या होत्या तेही सांगितलं, पण मी अजून बऱ्याच महत्त्वाचे प्रश्न येणार आहेत. पण त्याच्याही अगोदर मी असं म्हणेन की आता तुम्ही ही सुरुवात केली, तुम्ही जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पूर्ण चेहरामोहरा बदलला आहे, पण ही सुरुवात करताना तुम्हाला अशी काहीतरी अडचण आली असेल, तर ती एखादी अडचण असेल की जी खरंच भविष्यात येऊ नये कुठल्याही गावाला किंवा काय असेल? नाही, अडचणपेक्षा काय असं साहेब की जनरली गावामध्ये असं असतं की तुमचे आणि माझे संबंध खूप चांगले आहेत, पण तुमच्या आजोबांचं आणि माझ्या आजोबांचं भांडण होतं, हा विषय आता अडचणीचा ठरतो.
किंवा तुमची भावकी असती म्हणजे तुमच्या भावकीतला एखादा कोणतरी नेतृत्व करत असतो. नवीन येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला ते वेगळ्या अँगलने बघतात. म्हणजे एखाद्या समजा आता आम्ही शासकीय नोकरीत आहोत, एक गावात बदल व्हावा एवढी प्रामाणिक इच्छा आहे, तर राजकारणाशी आमचा काही संबंध नाही. परंतु अनेकदा त्याचा गैरसमज करून घेतला जातो किंवा मग यांचा काय पॉलिटिकल इंटरेस्ट आहे का काय. तर तसा काहीच इंटरेस्ट. एक छोटंसं गाव आहे ज्यात 500 मतदान आहे फक्त, त्यांनी काहीच असा फरक पडत नसतो. फक्त एकच असतं की प्रत्येकाने तुम्हाला रोल भगवंतानी ठरवून दिलेला आहे, तुमचा रोल काय काय. तर तो रोल वठवताना तुमच्या हातनं काय ते चांगलं घडावं. स्वतःचा संसार तर प्रत्येक जण चालवणार, तुम्ही चालवणार, मी चालवणार. त्यामुळे त्यात नवीन काहीच नाहीये. कमी जास्त फरकाने तर चांगला वाईट असेल, परंतु समाजाचा संसार किंवा त्याची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणारं काहीतरी वेगळं कोणीतरी विचार केला पाहिजे, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. ते आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून घडतंय, ह्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. तुमचं बालपण आणि शिक्षण कुठे झालं? बालपण आणि शिक्षण पुण्यात झालं, परंतु गरवारे शाळेमध्ये मी शिकायला होतो, मॉडर्न कॉलेजला होतो आणि नंतर BSc ॲग्री आणि MSc ॲग्री आणि LLB झालो आणि नंतर शासकीय सेवेत गेलो. परंतु मला तुम्हाला त्याला जोडून प्रश्न होता, तुमचं शिक्षण किंवा तुमचं बालसंस्कारापासून सगळं बरेचसे तुमचे शैक्षणिक जीवन हे सगळं पुण्यात गेलं होतं, पण तरीसुद्धा गावाशी असलेली ही नाळ जी जोडली गेलेली होती ही का एवढी अशी घट्ट आहे? नाही, तसं काय होतंय, पुण्या मुंबईमध्ये पुण्यात राहायला चाळीत होतो. बरं. चाळीतलं घर होतं 500 स्क्वेअर फुटाचं. बरं. चाळीच्या घरातनं बाहेर खेळायला सुद्धा मिळायचं नाही, त्यामुळं कारण रोड होता बाहेर. आई वडील सर्व्हिसला असायचे. मग आता दरवेळेला उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीत आम्ही वाटत बघत असायचो कधी एकदा गावाला जायला. सुट्टी लागली गावाची ओढ पहिल्यापासून महिनाभर एकदम जाताना म्हणजे सोडायलाच आजी आजोबा व्हायची. म्हणजे जाताना रडारडीत चालू व्हायची जाताना की आता जायचंच नाही पुण्याला. आणि अशा पद्धतीने हे असं, त्यामुळे आवड ही पहिल्यापासून आहे. आणि माझी एकट्याचीच नाही, तुम्ही आता इथं बघितलं ना, ह्यातल्या आता 20 काही लोकांना निर्माण केली आवड. मी असं नाही, तुम्ही असं मी जाणून बुजून म्हणतोय. बरोबर आहे. कारण का म्हणजे जरी मी तुमचा एकंदरच पहिल्यापासून जो स्वभाव पाहतो किंवा आताही तुम्ही बोलताय, तर तुम्ही कधी मीपणा तुमच्यात कधीच नाहीये की तो नाही आणि चांगली त्याच्यामुळेच हे घडत आहे. नाही तसं नाही. त्याचं कारण काय म्हणजे मी ते प्रश्नावर येतो की त्याच्यामुळे लोकांचा सहभाग जास्त वाटतो की लोकांना आपलं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणायचं होतं, शिवाजी महाराजांना राज्य निर्माण केलं, स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी म्हटलं की मला राज्य करायचं, मला राजा व्हायचं, हे शिवाजी महाराजांना कधीच म्हणायचं नव्हतं आणि म्हणून स्वराज्य उभं राहिलं. तसंही तुमचं छोटं स्वराज्य शासकीय पद आहे ना, किंवा कोणी तुम्हाला शासकीय अधिकारी म्हणून तुम्ही आहात, काही प्रोटोकॉल म्हणून तुम्ही काही गोष्टी बोलणारही नाहीत, मला ते नकोय. पण माझं म्हणणं असं आहे की हे जे सगळं तुम्ही निर्माण केले, निर्माता होणं ह्या जगात सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यापेक्षा काय माहिती का, निर्माता मी होण्यापेक्षा आपण एक आहे ना साधन आहोत. म्हणजे त्याचं माध्यम झालो. करणारी लोकच आहेत, देणारी लोकच आहेत, आपण फक्त पालखीची भोई आहे. विषय असा आहे की तुम्ही जर आमच्या गावात बघितलं तर आजही 20% आता हे बसलेली जी मुलं आहेत ना किंवा आहेत, ह्यातले पुण्या मुंबईत काम करणारी मुलं आहेत. शुक्रवारी संध्याकाळ झाली की बऱ्यापैकी मुलं इतर गावी येतात. हे पहिल्यापासून आहे आणि प्रत्येकालाच गावाची ओढ आहे. फक्त कामाचं स्वरूप असं झालं की आपण निर्माता वगैरे काय नाही. बघा, विषय असा असतो, मीपणा वगैरे ह्या गोष्टी अशा असतात. मी नेहमी सांगतो, म्हणजे गावात पण चर्चा करताना, तुम्ही समजा आता काय पत्रकार असाल, मी शासकीय सेवेत आहे, अजून हे शेतकरी आहेत, हे उद्योग काही त्यांचा व्यवसाय आहे, उद्योजक आहेत. हा नाटकात दिलेला रोल आहे. नाटकात तुम्हाला मारुती केला, काय लंगोट घातला, गदा दिली, मुखवटा लावला, तर नाटकात लंका पेटवायची, गदा फिरवायची, सगळं काम करायचं. पण ते घरी येताना ते काढून यायला पाहिजे, गदा ठेवला पाहिजे, मुखवटा काढला पाहिजे. घरी ती घेऊन आलं तर बायको त्या गदीने मारणार तुम्हाला काय. त्यामुळे तसं चालत नाही. तो रोल तुम्ही मला तिथं समजा शासकीय अधिकारी केले, ते ऑफिसमधनं बाहेर पडल्यानंतर मी विसरायला पाहिजे. गावात आल्यानंतर मी एक सामान्य नागरिक आहे. घरात गेल्यानंतर एक कुटुंबाचा कर्ता आहे, एका पोरीचा बाप आहे, एखाद्या आईचा पोरगा आहे, बापाचा पोरगा आहे, हे विचारात घेऊन तुम्ही वागलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ह्या सूडबुटातनं त्या रोलमधनं बाहेर येत नाही ना, त्यावर तुम्हाला समाजामध्ये मान्यता मिळू शकत नाही. तुम्ही काय कोणाचा संसार चालवत नाही, तू मोठा असेल तुझ्या घरचा, आम्हाला काही घेणे. खरंय. त्यामुळे लोकांना ह्याचे काही घेणं नाही. तुम्ही कोणी फक्त समाजातली जी जाणती मंडळी आहेत, तर ह्यांचं कर्तव्य आहे की तुमच्याकडं समजा आता आपण भगवंताच्या कृपेने आपल्या नशिबाने कष्टाने मोठं झालो, तर ह्या पदाचा, आपल्या बुद्धीचा समाजाला एक चांगली दिशा द्यायला, त्यांना काहीतरी चांगला बदल करण्यासाठी प्रयत्न आपण केला गेला पाहिजे. कसं असते की आपण फक्त एकच म्हणतो की नक्षलवाद वाईट आहे, त्याचं समर्थन अजिबातच नाही. परंतु उलटा असा विचार केला ना आपण, तर का असं घडतं की आता आहेरे आणि नाहिरे वर्गातली गॅप ही मोठ्या प्रमाणात वाढतीये काय, आणि त्यामुळं लोकांमध्ये प्रक्षोभ आहे.
काय तर ज्याच्याकडे आहे त्यांनी काहीतरी चांगल्या म्हणजे समजा आपल्याकडे पद आहे तर आपण ह्याचा चांगला वापर अनेक लोकांचं ज्यांना समाजात दानशूर व्यक्ती अनेक आहेत फक्त त्यांना सत्पात्रे दान करण्यासाठी ते सत्पात्र शोधतायत ते आमच्या गावात सगळे एक आले चांगलं काम चालले निरपेक्ष काम चालले सगळे गाव एक आहे तर ह्या पद्धतीने काम चालल्यामुळं असेच अनेक संधी आम्हाला मिळतात. तुम्ही आज जर विचार केला तर हा रस्ता समोर जो सिमेंटचा आहे हा सिमेंटचा रस्ता देशातील अग्रगण्य उद्योगपती मान्य मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशनच्या मदतीने झालेला आहे आणि तो रस्ता आमच्या मुलांनी केला. आदरणीय कैलासवासी रतन टाटा साहेब यांच्यामध्ये त्यांच्या टाटा ग्रुपने आम्हाला जिम दिली जिमचं काम केलं. बरोबर आहे. आता अडाणी ग्रुपच्या माध्यमातून आमच्या इथं अभ्यासिका नंतर वाचनालय आणि कॉन्फरन्स हॉल हे जे काम लवकरच सुरू होते. बिर्ला साहेबांच्या आदित्य बिर्ला ग्रुपनी रस्त्यासाठी मदत केली आता तो रस्ता आता चालू होते. म्हणजे काय की ज्या वेळेला तुमचं एकी आणि नेकी हे जेव्हा समाजाला किंवा चांगल्या लोकांना संस्थांना कळतं त्यावेळेला अनेक संस्था व्यक्ती मदतीला पुढे येतात. फक्त हे तुमचं ते त्यांच्यापर्यंत तुमची मागणी आणि तुमची एकी आणि नेकी हे त्यांना कळलं पाहिजे. हे कळलं तर खूप मदत येते आणि त्या मदतीचं चांगलं हे दिलं तर त्याचं उदाहरण म्हणजे माझं गाव आहे. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही सुरू केलं त्यावेळेस गावातून विरोध झाला का? नाही, गावातनं विरोध नव्हता. कसं असते आमच्या गावात तेवढं एक चांगलं आहे की एक आहे की जमलं तर एक येतं म्हणजे मदतीला येतात पण ज्याला काही जमत नाही ना तो कमीत कमी शांत बसतो. हे खूप आमच्या गावातलं सगळ्यात चांगलं तो सगळ्यात चांगला गुण आमच्या लोकांमध्ये कुठेही असू द्या म्हणजे कुठले काम एकच नाही यात्रा असू द्या अजून कुठलं विकास काम असू द्या सगळ्या कामांमध्ये अशीच पद्धती की कोणी मध्ये येत नाही. आता हा पाणंद रस्ता जो दिसतोय म्हणजे पाणंद रस्ता हा कधीही तो डांबरीकरण होत नाही. आता अलीकडच्या काळात शासनानं ते योजना आखल्यात त्याच्याप्रमाणे कॉन्क्रिटीकरण होते बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात. पण अशा प्रकारचा पाणंद रस्ता जो साधारण म्हणजे एक कमीत कमी एक फुटभर तरी खाली आहे ज्याचं कॉन्क्रिटीकरण केलं त्याच्यात प्रॉपर तुम्ही केलेलं दिसतोय आणि हा साधारण मला वाटतं 2 किलोमीटर तरी असेल. तर असा रस्ता कुठेच महाराष्ट्रात नाहीये. तर असा पाणंद रस्ता अशा पद्धतीचा बनवायचा ही कल्पना कशी सुचली? नाही, विषय असा झाला की मागच्या 1.5 वर्षाखाली ग्रामपंचायत निवडणूक होती आणि मागच्या वेळेला थोडंसं काही अडचणी मला म्हणजे होतं असं पुण्या मुंबईमध्ये जेव्हा एखाद्या संस्थेकडे आपण चाललो निधी मागायला तर तिथं काय माझं शासकीय पत्र चालत नाही. बरोबर आहे. तिथं मला ग्रामपंचायतचं पत्र बरोबर आहे आणि अनेकदा मग काही थोडंसं काही गैरसमज असेल तर ते पत्र मिळत नाही. त्यामुळे ह्यावेळेला ठरवलं होतं की थोडंसं समविचारी किंवा असं जर लोक आहेत ते जरा थोडेसे पुढे आले पाहिजेत आणि म्हणून मग ह्यावेळेला पुढाकार घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध करायचं आम्ही ठरवलं. ग्रामपंचायत बिनविरोध करताना जवळपास 7-8 मिटिंग आम्ही घरोघरी किंवा भावकीनुसार वाड्यांनुसार घेतले आणि सगळ्यांना काय करायचं हे सांगितलं. जो काही विकासाचा आराखडा आम्ही त्यावेळेला मांडला होता आमच्या ग्रुपनी त्याच्यामध्ये जिम नंतर तुमचं स्मशानभूमी गार्डन आणि पाणंद रस्ते हे मुख्य आश्वासन आम्ही दिली होती. अंतर्गत रस्ते आणि हे ज्यावेळेस बिनविरोध झाली बिनविरोध पहिल्यांदाच झाली की याच्या अगोदर पूर्वी बिनविरोध होतं? नाही, आमचं गाव आहे ना ही दुसरी निवडणूक आमच्याकडे आमच्याकडची पहिली ग्रामपंचायत ग्रामपंचायत होती आणि त्यामुळे अडचणी अशा व्हायच्या की 36 स्क्वेअर किलोमीटरचे एरिया असल्यामुळं विकासाला अडचणीत होती आणि मग निधी आणला तर म्हणजे तो कुठं खर्च करायचा किंवा मतमतांतर असायचे. म्हणून आम्ही 10-12 वर्षापूर्वी असं ठरवलं. ज्यावेळेला जलयुक्ताचं काम बघण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब इथं आले होते त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एवढं चांगलं काम आता आपलं चाललंय तर थोडंसं आपण एक छोटीशी ग्रामपंचायत करू. छोटे कुटुंब सुखी कुटुंब ह्या पद्धतीने आपण करू आणि इथं थोडं आटोपशिऱ्यासाठी की जवळपास एकच कुटुंब असल्यासारखं आमचं गाव आहे. म्हणजे आता जवळपास प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखतो. म्हणजे 1000 लोक आहेत ते सगळे एकमेकांना ओळखतात आणि एक विचाराची आहेत आणि एका कमांडवर काम करणारी सगळी लोक आहेत. त्यामुळे ते काम करणं सोपं होतं म्हणून ते वेगळं करायचं ठरलं आणि तिथनं खरं काम चालू झालं. आणि ही दुसरी निवडणूक आहे की आहे त्यातली ही दुसरी म्हणजे बिनविरोध पहिल्यांदा झाली ग्रामपंचायतची दुसरी निवडणूक. मग त्या निवडणुकीत आम्ही आश्वासन दिलेलं आहे की हे करणार आणि मग त्यातलं आता साधारण आम्ही जे काय बोललो होतो 1.5 वर्षामध्ये आता सगळे ग्रामस्थ आहेत तिथं 60% काम साधारण पूर्ण झालेले आता. गावामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतात मग तितके पूर्वापार चालत आल्या प्रथेप्रमाणे मग कोण काँग्रेस शिवसेना भाजप सगळ्या पक्ष असतात. हे सगळं करत असताना हे कसं टॅकल करतात? नाही, आता ह्यामध्ये कसं आहे यावेळेला पण निवडणूक होती ना तर कुणीच इथं म्हणजे वरिष्ठ नेते जे काही तालुक्यातले त्यांनी कुणी इथं आमच्या इथं काही इंटरफेरन्स केलं नाही. कुणाचाही फोन नाही काही नाही. सगळ्यांनी उलट चांगलं सहकार्य सगळ्यांनी केलं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट गावात एक ठरलेलंच म्हणजे पहिल्यापासून ठरलेलं आहे की गावचं जे काही राजकारण असेल त्यात पक्षाचं राजकारण आणायचं म्हणजे एकत्रित काम करायचं चांगलं करायचं हे जर ठरलंय ना तर त्यावेळेला पक्ष राजकारण इथं नसतं. गावातल्या गावच्या निवडणुकीला ते भानगड नसते आमच्या इथं. मोठ्या प्रमाणावर
युवक आता तुमच्याबरोबर जोडला गेला आहे, तुम्ही सगळ्यांना जोडलं आहे. बहुतांश आजचा जो युवक आहे की आत्ताची जी तरुण पिढी आहे, खूप भरकटलेली दिसते. तुम्ही मोठे प्रशासकीय अधिकारी आहात, तुम्हीही पाहताय, आम्ही पाहतोय की प्रशासकीय कामात तुम्हाला अनेक दिसत असेल की तरुण उद्ध्वस्त झालेले दिसतात, पोलीस केसेस दिसतात किंवा तुमच्यासमोर खूप वेळा अशा गोष्टी येत असतील. आम्ही सुद्धा पाहतोय. पण ह्या सगळ्या गोष्टीत आज तुमच्या गावातलं हे जे चित्र दिसतंय ते युवक खूप मोठ्या प्रमाणात आधी जोडला गेलेला आहे आणि मोबाईलमध्ये अडकलेला जो आत्ताचा तरुण पिढी आहे, तर यांना तुम्ही ह्या सगळ्या किमान शनिवार रविवार तरी तुम्ही ह्या लोकांना एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आणलं आहे की दर शनिवार रविवार एक गावासाठी वेळ द्यायचा, काम करायचं, हे सगळं. तर ह्याच्यासाठी कसं काय? नाही, आता विषय असा होता की काम जेव्हा सुरू केलं ना तेव्हा आम्ही 4-5 जण होतो, म्हणजे 12-13 वर्षापूर्वी. तिथनं आता हा प्रवास इथपर्यंत सुरू झाला. वास्तविक ह्याला आता येत्या काही मागच्या काळामध्ये हे थोडंसं वेगळं स्वरूप आलं. आमच्या इथले एक ग्रामस्थ आहेत हनुदादा म्हणून, तर दादांनी चालू केलं स्मशान, त्या आणि त्यांचा ग्रुप आहे ते 3-4 ते रोज स्मशानभूमी झाडतात. म्हणजे अत्यंत म्हणजे आपल्या चांगल्या घरात नाही एवढं चांगल्यातले ग्रॅनाईट वगैरे वापरून स्मशानभूमी केली आणि ती स्मशानभूमी मेंटेन करण्याचं काम ती लोक करतात. ती झोपतात दिवसभर. ते काही लोकांना, एक जण अपंग आहे तिथे ते बसलेले असतात, दिवसभर ती लोक झाडतात स्मशानभूमी. चांगल्याचं घर नसेल एवढी स्वच्छ माझी स्मशानभूमी, तुम्ही आत्ताही बघायला चला. मग ती त्यांनी सुरू केलं. नंतर त्यांनी काय केलं की गाव झाडायला चालू केलं. मग लोकांना थोडंसं वाटायला लागलं की बाबा ते वयस्कर मंडळी करतात, आपण काय करू शकत नाही. मग आता आमचं असं ठरलं त्यानंतर की आपण सगळ्यांनी एक दिवस आहे ना त्यानिमित्ताने एकत्र येऊ आणि मग सगळ्यांनी 2 तास ते करायचं, गावासाठी द्यायचं. 2 तास मध्ये परदेशात जायचा योग आला होता. त्यावेळेला एक बघितलं की अमेरिकेमध्ये सोमवार ते शुक्रवार सगळेजण काम करतात. ज्यांचं कुटुंब आहेत ना ती लोक काय करतात, शनिवारी सकाळी काही पर्चेसिंग असेल त्यांचं, खरेदी करतात. शनिवारी दुपारपासून रविवारी दुपारपर्यंत ते त्यांचं घर परिसर साफ करणं, ती स्वच्छता करणं यासाठी देतात. मग आता तीच आम्ही सगळ्यांनी ठरवले की गाव कसं आहे, शासन आहे ना तुम्हाला धोरण आणि पैसे देतं, बरोबर, धोरण आणि पैसा. समजा आता जलयुक्ताचं धोरण राबवायचं काम गावाचं, आपण राबवायचं काम तुमचं आहे ना. आता जसं नगरविकास खात्या म्हणजे की त्या भागामध्ये भरपूर पैसा म्हणजे निधी उपलब्ध होतो, पैशापेक्षा निधी उपलब्ध होतो, तसं ग्रामपंचायतात मर्यादा आहेत, बरोबर आहे. त्यामुळे तुमचं जर तुम्हाला स्वच्छ पाहिजे असेल तर तुम्हालाच करावं लागेल, दुसरं कोण झाडायला ना तुमचं गाव. त्यामुळे त्या भावनेने आणि त्या निमित्ताने काय होतं माहिती का की बरेचदा आता चांगल्या शहरांमध्ये लोकांना बोलायला लोक नाहीत. काय तुम्हाला आयती एवढी 200 लोक येतो, संध्याकाळी बसलं ना, आज बघा काम करायला आम्ही, आजचा दिवस आहे आमचा काम करण्याचा. आज 200 मुलं आहेत, प्रत्येक जण अगदी 5-7 वर्षाच्या मुलापासून ते अगदी 90 वर्षाच्या माणसापर्यंत सगळीच माणसं येतात. तुम्ही सगळ्यांना जोडलेले. आपण असं नाही, आपण म्हणलं तर उपयोग नाही, आपण म्हणण्यात उपयोग नसतो. मी केलं असं काय, गाव करेल ते राव काय करेल, हे सगळ्यांचं काम आहे. ते हे कसं असतंय की एका धाग्याने ही लोक जोडली गेलीत. तो आपलं सगळ्यांचं गावावर प्रचंड प्रेम आहे आणि हे गाव सुंदर, समृद्ध, सुसंस्कृत हे करण्यासाठी आम्ही सगळे एक आहोत. म्हणजे सुंदर करण्यासाठी झाडं लावतोय, समृद्ध करण्यासाठी एवढी झाडं लावताय. आता मला एक प्रश्न आहे माझा, आता हे झाडं लावताय, हे सगळी तुम्ही प्रत्येकाचं क्षेत्र असणार आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला, तर त्या क्षेत्रामध्ये झाडं येणार आहेत. गावातून तुम्ही लोकांनी वर्गणी काढली आणि ती लावली, तर ती झाडं भविष्यात ती कोणाची? नाही, आता कसं आहे ते बघा, तेवढा संकुचित विचार आपण करून चालणार नाही. लावले म्हणून कुणी, आता जर काय पैसा समाजाचा, जागा व्यक्तीची आहे, पण म्हणजे त्या व्यक्तीने मोठेपणाने कुठलाही अडथळा न आणता 18 किलोमीटरचे पाणंद रस्ते केले, एक माणूस अडवाला नाही. काय त्याला सॅल्यूटच केला पाहिजे ना, त्यांनी दिलंय. त्यामुळे आता जी झाडं लावलीत ना, कसं असते जुन्या काळी बघा तुम्ही, आम्ही गावाला यायचो पहिलं, अख्खे वड असायचे, म्हणजे एसटी पूर्ण ह्याच्यात न्यायची, सावलीत न्यायची. काय आता एकच झाड राहिलं नाही, वायडनिंग मध्ये ते लोकांनी ठेवली नाही. तसा काहीसा रस्ता चांगला व्हावा, सुंदर व्हावा, तर अशी अपेक्षा आहे म्हणून ते केलं. बरं आता काय होतं, आत्ता जर वड लावला तर आमच्याकडे धारण क्षेत्र कमी आहे. वड लावलं तर ते क्षेत्र वैताखाली राहायचं नाही, ते खराब होईल. म्हणून शेतकऱ्यांना उपयोगी राहतील अशी झाडी लावली तर त्यात 2 गोष्टी होतील, निसर्गाचं संवर्धन होईल, बरोबर आहे, पिकं येतील की ते शेतकऱ्यांना उपयोगी येतील, आणि एस्थेटिक व्हॅल्यू म्हणजे दिसायला सुंदर हे होईल, ऑक्सिजनची लेवल वाढेल. ह्यासाठी हे आपण केलेलं आहे. म्हणजे हे जे केलं ते त्या दोन्ही किती पाणंद रस्ते? आता पाणंद रस्ते 18 किलोमीटरचे 15 पाणंद रस्ते आहेत. 15 पाणंद रस्ते. आता त्यातला फक्त पाणंद रस्ते सगळे तयार झालेत, परंतु सिमेंटचा पहिला झालाय. आम्ही ठरवलेलं आहे की निश्चय असा आहे की ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आम्ही आश्वासन दिले तर तो करण्याचा प्रयत्न करायचा. आता तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे जी कामं आम्ही ठरवली होती
दीड वर्षामध्ये 60% पेक्षा अधिक कामं झालेली आहेत. सगळ्यात मोठा हा पाणंद रस्ता 2 किलोमीटर तो पूर्ण करण्यात आम्हाला यश आलेलं आहे. आता पुढचे जे पाणंद रस्ते त्या 4 वर्ष होतील. रस्ता पूर्ण झाला की झाडं लावून टाकायची, म्हणजे ती कायमस्वरूपी. आता काय होतील, आत्ता लावीन म्हणजे आपण सगळे मिळून लावू, परंतु नंतर ती परत तोडणार, कॉन्क्रीटीकरणाच्या वेळेला ते खराब होणार. मग ते जिथे पाणंद रस्त्याला तिथे रस्ता तयार झाला की दुसऱ्या महिन्यात तो कार्यक्रम करून टाकायचा. तुम्ही रस्ता तयार झाला की झाडे लावताय? 100 नाही, आता लावलेत, सुरू केले आणि हेच कायम राहील. आणि त्याच्यानंतर तुम्ही आता लाईट सुद्धा लावणार आहे? हा, लाईटचा सर्व्हे झाला ना काल. तो लाईट लावायचे आपल्याला सगळं. म्हणजे लाईट लावल्या म्हणजे काय होईल, आता गावाचा अडचण अशी आहे आमच्या इथं, प्रत्येकाचं घर बघितलं 500 ते 600 स्क्वेअर फुटाचं घर आहे. त्यामुळे घरात राहायला जागा नाही. जनावराला शेतकरी आला तर त्याच्या औतकाठी येते, जनावरं येतात, त्यानंतर बाकीचं कुटुंब मोठं असतं, त्यामुळे राहायला जागाच नाही लोकांना, अशी परिस्थिती निर्माण झाली. आता रस्ते झाल्यामुळे प्लस पॉईंट असा झाला की लोक आता बाहेर पडतील, थोडी बाहेर शेताने लोक घरं बांधतील, तिथं लोक राहतील. त्यामुळे बाकी या बेसिक सुविधा ज्या आहेत त्या त्यांना करून द्यायला लागतील आपल्याला. ओके. आता याच्यामध्ये युवक हा सगळा तुम्ही जोडलेलाच आहे. ज्येष्ठ नागरिक सुद्धा ज्यांनी पूर्वी गाव पाहिलेलं आहे ती लोक सुद्धा आता हिरिरीने भाग येतात. आम्ही चर्चा मगाशी केली त्यांच्याशी, कसं वाटते तर त्यांनी त्यांचे अनुभवही सांगितले. हे सगळं करत असताना काय वाटतं, एक तुम्ही ज्यावेळेस सगळं हे पाहता त्यावेळेस मागे वळून? नाही, कसं असते की ज्या परिस्थितीत आपण आलो तर ते करताना आपण काहीतरी करू शकतो याचा आनंद आहे. म्हणजे की ते आपल्या मनात चांगले विचार येणं, त्याला कुठेतरी समाजात त्या चांगल्या दानशूर व्यक्तींची मदत मिळणं आणि त्याचं मूर्त स्वरूप ते झालेलं बघणं, हे योग आपल्याला येतो, ह्याचा एक आनंद आहे. काम करण्याचा पण आणि चांगलं बघण्याचा पण. आणि लोकांना जेव्हा ते कळतं तेव्हा चांगलं काम होतंय आणि निस्वार्थी आणि कुठल्याही राजकारण विरहित जे होते जेव्हा लोकांना लक्षात येतं, लोक आपोआप जोडले जातात, अप्रिशिएट करतात. आणि जोडलं अप्रिशिएट करणं, आता हे वास्तविक हे काय अप्रिशिएट करण्यासाठी नाही किंवा यांच्याकडनं आपल्याला मताची अपेक्षा नाही किंवा ते काय करणार नाही, आपल्याला तो असा काही विषय नाही. मग तसं नसताना पण ही लोक मदत करतात. ते जेव्हा त्यांना हे कळतं तेव्हा ते उलट सगळे सामील होतात पूर्णतः. म्हणजे आता तुम्ही म्हणून तुम्हाला म्हणा की आज 100-200 लोक बसली आहेत ना, ही काम करत होते. तर आपण आणायचे त्याने आपण आला तर आमचा भेटण्याचा योग आला, तो काम करण्याच्या योगायोगाने झालं ते. ओके. पाण्यासंदर्भात बी आपण बोलूया. आता तुम्ही आनंद रस्ते बांधले, पाण्याचा विषय अगोदर चर्चेत पुढे आला होता. पण पूर्वीच्या काळी म्हणजे पावसाळ्यात सुद्धा पुरेसा पाऊस नसायचा किंवा पाणी साठवायची व्यवस्था नसायची. म्हणजे पाठीमागच्या काळात तुम्ही एक छोटासा जलयुक्तमधून तुम्ही ते खूप काम केले. आता अलीकडे आता आम्ही माहिती घेतली तर कळालं की आता विहिरी एकदम भरलेल्या आहेत. आणि पूर्वीच्या काळी याच वाडीतल्या विहिरी 70-80 फूट खाली असायच्या, त्या खोदल्या असायच्या, पण तरी पाणी नसायचं, अशी ही आहे. पण आता मात्र हातावर तुमच्या 4-5 फुटावर पाणी, 10 फुटावर पाणी आहे. तर हे सगळं जलयुक्त शिवारचं जे काम झालं तर ते सुद्धा तुम्ही लोकसहभागातून कसं? 2 गोष्टी होत्या की एक साधं सांगायचं झालं ना तर जलयुक्त शिवार योजना जी आहे ती, त्याचं एक मी तुम्हाला मगाशी सांगितलं सगळ्यात चांगलं उदाहरण जे आहे ना यशस्वी झालेलं, ते माझं गाव आहे. झालं असं की आम्ही जेव्हा सुट्टीला पण यायचो ना, तर सुट्टीला काम काय असं, सकाळी उठलं ना की पहिलं जायचं म्हणजे कोंडाळी होती 4 ठिकाणी, तिथं जायचं, हंडे वादल्या घेऊन पाणी भरून आणायचं. हे पहिलं काम सगळ्यांना असायचं प्रत्येक घरात. म्हणजे हेच कार्यक्रम सकाळी असायचा. उन्हाळ्यात तर फार अवघड परिस्थिती असायची. म्हणजे लग्न असेल ना तर ह्याच्या बैलगाडीत 2 टिपाटा ठेवायची आणि ती भरायला जायचं माळ्यातल्या विहिरीत, आणि मग ती भरून आणून मग लग्न त्याचं व्हायचं. प्यायला सुद्धा, हात धुवायला सुद्धा पाण्याची अडचण असायची. ही परिस्थिती होती. पण जलयुक्त शिवार योजना राबवल्यानंतर पाण्याची जी परिस्थिती बदलली ना, ते ड्रास्टिक चेंज आम्हाला बघायला मिळाला. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, त्याचा फायदा आहे ना फक्त माझ्या गावाला नाही झाला. आता काल आम्ही वाल्ह्यामध्ये ना चहाला बसलो होतो सगळेजण, तर त्यांनी सांगितलं की इथनं वाल्हे, कामटवाडी, पिसुर्टी ह्या गावांच्या पण पाणी पातळी वाढली. म्हणजे आमचं जेव्हा काय ते पाणी जेव्हा खाली खाली जातं उन्हाळ्यामध्ये, त्यावेळेला त्या गावांना ऐन उन्हाळ्यात प्रचंड पाणी असतं. म्हणजे वाल्ह्यामध्ये पहिला वाल्ह्यामध्ये तुम्ही विचारा तर वाल्हे, कामट आणि पिसुर्टी या गावांमध्ये शेतीला सुद्धा उन्हाळ्यात खूप चांगलं पाणी असतं, खूप चांगलं. म्हणजे तर ज्यावेळेला आम्हाला थोडंसं कमी पडतं शेवटचे 1-2 महिने, त्यावेळेला तिथं पाणी चांगलं असतं. त्यासाठी अजून काही नाही. मग त्याच्यामध्ये हे एक झालं. दुसरी गोष्ट, आता आमच्या इथले काही ग्रामस्थ आहेत, आमचे माजी सरपंच दत्तात्रय पवार, बजरंग नाना, ह्या लोकांनी काय केलं, अमेरिकन फंडिंगच्या वर एक सेट्रीज म्हणून एक NGO, त्यांनी खूप सुंदर काम आमच्या गावामध्ये केलं. त्यांनी काय केलं की जुने काही तलाव होते, म्हणजे पाझर तलाव केलेले, तर पाझर तलावातले गाळ काढून त्याचं अस्तरीकरण केलं आणि त्याचं लिकेज काढलं. आता ते 3 तलावात तसं भरले. तर यावर्षी चांगला पाऊस चांगला झाला. अगोदर पाऊस म्हणजे सदा आमचं 50 वय, दादांचं 70-75 वय. तर 1 मेच्या आधी 1 जूनच्या आधी सगळीच शिवारातली धरणं भरलेलं पहिल्यांदाच हे बघायला मिळते. का होतं त्यांनी त्यांच्या आयुष्यात पाहिलं पहिल्यांदा. मे महिन्यात कधीच वाढा व्हायला नव्हता इतक्या दिवसात, आम्हाला तरी आठवत.
मे महिन्यात. म्हणजे एवढं चांगलं झालं आणि पाणी पण साठलं गेलं. आता काय झालं, सगळ्या भागाने बघा कॅडबरी म्हणून कॅडबरी आपली कंपनी, कॅडबरीने त्यांना विनंती केली, त्यांनी एका धरणात भिंत बांधली, तिकडं झालं, इकडं सिट्रीजने काम केलं, जलयुक्त शिवारमध्ये केलेली आम्ही काम होतो. त्यामुळे पाण्याचं पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे काम खूप चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आता पाण्याची अडचण बऱ्यापैकी गावाची संपलेली आहे. म्हणजे जिरवा जिरवी ही पाण्यात केली तुम्ही. हा, तसं आपण केल्यापेक्षा समाजाने केलं. म्हणजे त्याचं उदाहरण मला तेच बोलायचं होतं. म्हणजे अनेक वेळा आपण पाहतो की जिरवा जिरवी हा राजकारणातला एक वर्ड आहे खरं सर, याला अडवा त्याला जिरवा असं ते असते, पण तुम्ही पाणी अडवलं आणि पाणी जिरवलंय. हो, पण आता कसं होतंय बघा, आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की सगळ्याच अर्थाने दुर्भिक्ष असलेलं आमचं गाव आहे. म्हणजे होतं दुर्भिक्ष होतं, म्हणजे पैसा नाही, उद्योगधंदे नाही, विकास नाही, असं थोडंसं शासनाला मर्यादा आहे. शासन करत असते, चालू आहे, पण मर्यादा आहे ना. समजा एखाद्या आमदार साहेबांना 5 कोटी रुपये आले, 100 ग्रामपंचायती 5 लाख रुपये देतील, 25% गेले जीएसटी मध्ये, टॅक्सेशनमध्ये, राहिले 3,75,000 काय होईल. त्यामुळे त्या विकासाला मर्यादा आहेत. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत तुमचा प्रचार करून बाहेर जाणार नाही, CSR आणणार नाही, तोपर्यंत ते होणार नाही. 2 गोष्टी आहेत, चालणाऱ्यांनी अपंगाकडे बघावं, बरोबर आहे, सायकलवाल्याने चालणाऱ्याकडे बघावं, की त्याच्या तुलनेत मी समाधानी आहे, सुखी आहे. तसं आम्ही वर बघतो, वर कुठल्या अर्थाने, की माझ्यापेक्षा चांगले काम केलेले अनेक जण आहेत. आपण फक्त नावाला आहे हो, प्रभाकर देशमुख साहेबांनी त्यांच्या गावात काम चांगलं केलं, नंतर चंद्रकांत दळवी साहेबांनी त्यांच्या गावात काम चांगलं केलं. असे अनेक अधिकारी आहेत की त्यांनी त्यांचं काम, पण त्यांचा आदर्श गावा, की ज्यांनी खरोखर चांगलं काम केले ना, चांगल्याचा आदर्श घेऊन आपण त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो, की त्यांनी चांगलं काम केलं, त्यांचा एक आदर्श घेऊन चांगलं काम आपल्याला करता आलं, तो प्रयत्न करायचा आहे. हे काय म्हणजे कोणाला दाखवायला असं काही विषय नाही, पण आम्ही सगळे मिळून करतोय आणि त्याचा एक वेगळा आनंद आम्हाला सगळ्यांना मिळतो. उद्या शेवटी आहे ना, ज्याला नाळ आहे तो रिटायर झाला काय गावाला तिथं पुण्यात बसणार नाही, बरोबर आहे, 100% गावाला येणार. गावाला आल्यानंतर ज्या सुविधा तुम्हाला पाहिजेत ना, म्हणजे पुण्या मुंबईमध्ये जे आपल्याला आहेत, ते आम्हाला सर्वांना मिळाव्यात, ह्यासाठी आपण आजच ते सगळे रचना करून ठेवली, तर सगळ्यांना उलट ओढ निर्माण होईल. आता तुम्ही बघितलं ना, आता गावात कमीत कमी 8-10 ठिकाणी चांगल्या घरांचं काम मुलांनी चालू केले, वेगळ्या ठिकाणी, म्हणजे कोण ना कोणत्याचं घर का बरं, की त्यांना आता वाटायला लागले की आपल्या गावाकडे घर असावं, एवढं सुंदर गाव, घर वाढायला लागले. हो, आता पुण्याच्या पासून 1.5 तासावर फक्त गावी. आता विमानतळ, पालखी महामार्ग आहे, सुंदर शासनाने अतिशय सुंदर असा पालखी महामार्ग केलाय. म्हणजे की ह्याच्या इथनं तुम्ही पुण्यातनं मोजून आता फुरसुंगीच्या निघाल तर तासाच्या आतच तुम्ही आमच्या गावात पोहोचणार. एवढ्या चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर बायपास झाली, त्यानंतर आता रिंग रोड होतोय, त्या सगळ्यांचा खूप चांगला फायदा आम्हाला होणार आहे. आणि ते करत असताना आपलं गावही समृद्ध व्हावं. नुसतंच विमानतळ जरी झालं किंवा इतर काही सुविधा आल्या तरी आपल्याकडे पण त्या घरात सुविधा पाहिजेत ना, तर त्या सुविधा करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. आता हे सगळं ज्यावेळेस डेव्हलप होतं आणि सगळा समाज हा याच्यामध्ये तुमच्याबरोबर आहे, ह्या येणाऱ्या पिढीला तुम्ही याच्यातून काय सांगाल? नाही, काय कसं असते की एक आहे की बघा, आता ते एखादा, आता हा माझा मित्र आहे हा बांडा काय, आता हा आणि मी एकत्र खेळायचो काय, आता तो आता शेती करतो, त्याला साधारण 150, 200, 300 रुपये रोज मिळतो बांडाला काय, आणि ह्याच वेळेला मला 1.25 लाख रुपये पगार आहे, म्हणजे मला 3,000 रुपये रोज, 3,500, 4,000 रुपये रोज मिळतो, बरोबर आहे. 300 रुपये आणि 3,000 रुपये ह्यातला फरक शिक्षण आहे, ह्यातला फरक शिक्षण आहे. बंडा दुर्दैवाने काही करू शकला नाही गावासाठी, मी त्या पदाने करू शकलो. पद काय मिळालं? शिक्षण मिळालं. म्हणून बदल स्वतःच्या जीवनात, समाजामध्ये जर काय बदल करायचा असेल तर त्याला एकमेव साधन आहे शिक्षण. सर्वसामान्य जीवन जगायचंय का चांगलं जीवन जगायचंय आणि समाजात चांगला बदल करायचा आहे, हे आता तुमची चॉईस आहे. तर ही चॉईस त्यांनी घ्यायची. का आता आमचं 15-20 दिवसांनी, महिन्यानी सगळे आम्ही एकदा कधीतरी संध्याकाळी असं बसत असतो, महिन्याभरात नाही तर एकदा नक्की होतं, देवळामध्ये आम्ही संध्याकाळी असं गप्पा मारायला बसतो. एक चांगली विचार त्यातनं करायची. काय असते की तुम्ही भले चांगलं करा, अगर करू नका, कमीत कमी चांगले विचार तर, बरोबर आहे. 100 मार्काची तयारी केली तर 60, 50, 70 काहीतरी मार्क मिळतील. तुम्ही काहीच विचार नाही केलं तर काय होणार आहे? तुम्ही घरात झोपून तोंडात जांभूळ पडणार नाहीये, बरोबर आहे ना. त्यासाठी काय झाड लावावं लागेल, त्याला पाणी घालायला लागेल, झाड वाढायला लागेल, त्यातनं जांभूळ तुम्हाला काढायला लागतील, तेव्हा तुम्हाला जांभळं खाता येतील ना. तसंच प्रकारे ना शिक्षण, तुम्ही जर शिक्षण कष्ट केले, शिक्षण घेतलं तर बदल होणार आहे. आणि तोच आम्ही सगळ्यांना, आमच्या जे मित्र हे सगळे आहेत त्यांना तेच सांगणं की बदल तो शिक्षणाने बदल होणार आहे, तर मग चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. येणाऱ्या काळात गावासाठी म्हणून असं एक बेंचमार्क आखलाय का?
नाही, आता काय झाले, आम्ही सगळ्यांनी मिळून एक ठरवले की साधारण आहे ना ही 10 वर्ष पुढची ही एक चांगली विकासाची करायची. म्हणजे पूर्ण साधारण त्यावेळेला आम्ही रिटायर होऊ. तर आपण ज्या दिवशी रिटायर होऊन गावात येऊ तेव्हा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामधलं सर्वात प्रगतिशील म्हणजे सगळ्या सुविधा सुखसुविधा संपन्न गाव आपलं असावं यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणे प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि करतो आहोत. सगळं आता काम चाललंय त्या धर्तीवर विचार केला तर वो दिन दूर नाही. नक्की होईल, 100% होणार. तुम्ही बघा ना, आता एखाद्या गावात स्वतःची स्मशानभूमी आहे चांगली सुसज्ज, एक जिम आहे, गार्डन आहे, चांगली अभ्यासिका आहे, तर एवढ्या सुविधा असलेलं गाव किंवा आता आरो वॉटर आहे, सगळे आरो वॉटरचा एक विषय आहे की गावात या सगळं पूर्णपणे म्हणजे गावाला प्रत्येकाला आरोचं पाणी मिळतं, आरो वॉटरचं पाणी मिळतं. तर ते तुम्ही कसं काय सगळं जमवलं? नाही, आता काय केलं की आरो सिस्टीम काही उद्योजकांनी मदत केली, त्यातनं आरो सिस्टीम बसवली. आरो सिस्टीम जी सार्वजनिक पाणवठ्याची विहीर जी आहे तिथं बसवलेली, त्या विहिरीतनं पाणी येतं, आरोच्या सिस्टीममध्ये जातं, शुद्ध झालेलं पाणी टाकीमध्ये ठेवलं जातं, तिथं टाक्यात आतमध्ये स्टीलच्या, आणि त्या लोक जाऊन कार्ड लावून भरून आणतात. आणि जे शिल्लक जे पाणी खराब पाणी जे शिल्लक राहतं बाहेर पडतं त्याला गार्डनमध्ये टाकी केली. ते पाणी जनावरांना तिथे एक थरोळ तयार केली की त्यामध्ये जनावरं पाणी पितील आणि राहिलेलं पाणी जे टाकीत राहते ते गार्डनला वापरलं जातं. ओके, म्हणजे तुम्ही रियूज 100% पाणी पुनर्वापर होतो, पाणी कुठेही वाया जात नाही. आता हे सगळं विकासाचं काम तुम्ही करताय, डेव्हलपमेंट सुरू आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण हे करत असताना ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या म्हणजे ज्यावेळेस पाणी आलं त्यामुळे शेती समृद्ध झाली, हे सगळं आता लोकांच्या राहणीमानात सुद्धा खूप चांगला बदल झाला असेल. काय होतं बेसिकली झालं असं की बदल झाला म्हणजे झालं असं की पाण्याची पातळी वाढल्यामुळं बागायत क्षेत्र वाढलं. आता जवळपास प्रत्येकाच्या अंजिराच्या बागा आहेत, त्यामुळे त्यातनं एक चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतं. दुसरं की पाण्याची पातळी वाढल्यामुळे दुग्ध व्यवसाय वाढीला लागला, त्यामुळे जवळपास प्रत्येकाच्या घरी दूध आहे, त्यामुळे 1,500 रुपये त्यातनं प्रॉफिट रोज प्रत्येकाला होते. त्यामुळे हे अलाइड फायदे झाल्या म्हणजे 2-3 विषय चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं आर्थिक स्रोत जे आहे ते चांगले, त्यामुळे साहजिकच जीवनमान उंचावलं ना. आता हे सगळं ज्यावेळेस तुम्ही गावचा हा खूप मोठ्या प्रमाणात विकास होतोय, ह्या सगळ्या विकासामध्ये तरुणांचं योगदान काय? आता कसं आहे, लोक बऱ्यापैकी एकत्र यायला लागलीत मुलं, आणि तुम्ही आता बघितलं असेल ना तर आज इथं बसलेल्यातले 70% अधिक मुलं आहेत. आता ह्यांना काही कोणी बोलवायला गेलं नव्हतं. काल संध्याकाळी कालसुद्धा गाडी आली होती आमची, 1:30 वाजेपर्यंत मुलं काम करत होती. सकाळी लवकर सगळे आलेत, 6:30 पासून काम सकाळी चालू आहे आत्ता. पण त्यामुळं लोक स्वयंस्फूर्तीने आता मुलं यायला लागली. म्हणजे एक सगळ्यांना एक आनंदाचं वातावरण होतं, सगळे एकत्रित मिळून. आता आज एकाचा वाढदिवस आहे, तर आम्ही आता ठेवलं तर दर रविवारी आम्ही आपला वाढदिवस, ज्याचा कोणाचा वाढदिवस आहे त्याचा वाढदिवस, त्याचं एक चांगलं सकाळी ब्रेकफास्ट एकत्र सगळ्यांनी करायचा आणि एक सामाजिक काम करायचं. म्हणजे सामाजिक काम करून हे सगळं साजरं करायचं, सामाजिक काम करायचं नाही, त्यानिमित्तानं सगळं एकत्र येतात, मन जुळतात, माणसं एकत्र राहतात आणि एक एकीची भावना येते. म्हणजे माणसाला कळतं की समजा मला अडचण आली तर ही 100-200-500 लोक माझ्या मागे आहेत. काय हे लोकांना प्रत्येकाला इथल्या सगळ्यांना माहिती की कुठल्याही साहेब मला काय अडचण आली ही लोक आमच्याबरोबर आहोत म्हणून. मग ती एक एकीची भावना, एक थोडंसं विश्वास त्या माणसाच्या मागे असतो. आता आपण पाहिलं की गाव एक झाल्यानंतर काय झालं आणि ह्या एकत्रीकरणाचा जो फायदा झाला या वाडीला, त्याच्यामुळे ही वाडी आपण पाहतोय, हिरवगार हे शिवार दिसतंय, समृद्ध झालेला हा परिसर आपण पाहतोय. पण हा शिवार, हे सगळं शिवार आहे, हे सगळं सहज समृद्ध झालेलं नाही. त्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले या गावातील या ज्येष्ठ नागरिकांनी आणि लहानात लहान मुलांनी सुद्धा. सगळे एकत्र आले आणि एक नवा इतिहास घडला. नजीकच्या काळात ही आडाची वाडी महाराष्ट्रामध्ये रोल मॉडेल ठरेल यात मला तरी शंका वाटत नाही.